नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मला आठवतंय भाऊ तोरसेकर एक व्हिडिओमध्ये म्हणाले होते की वाघाला पकडायचं असेल, म्हणजे उन्मत्त झालेल्या वाघाला पकडायचं असेल तर पिंजरा लावावा लागतो. आणि पिंजरा लावला की त्या पिंजऱ्यात शेळी बकरी काहीतरी ठेवावं लागतं. तिच्या आवाजाने वासाने आपली शिकार समजून वाघ पिंजऱ्यात येतो. आणि जसाच वाघ पिंजऱ्यात येतो तशी दोन दारं पडतात. शेळी बकरी सेफ राहते, कारण तिला पुन्हा दुसऱ्या वाघाला पकडायला वापरायचं असतं. आणि वाघ मात्र अलगद पिंजऱ्यात पकडतो. ना बकरी गेली, ना वाघाला पकडायला अडचण झाली, तो पिंजऱ्यात आला. असा दुहेरी फायदा करणारे शिकारी अनेक असतात. भाऊंनी हे उदाहरण देऊन मराठवाड्यातल्या एका गावात बकरी लावली आणि बारामतीचा बिबट्या त्यात अलगद पकडला असं सांगितलं होतं. अर्थात हे लावणारा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मला हे प्रकरण यासाठी आठवलं की आणखी एक असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतोय आणि त्याचं दाखवलं वेगळंच जात आहे. मनसेच्या वर्तुळातून ये डर होना जरुरी है, राज ठाकरेंनी सोडलं तर बाकी कोणताच पक्ष घेत नाही, राज ठाकरेंनी सांगितलं की घेतच नाहीत, या स्वरूपाच्या पोस्ट पडायला सुरुवात झाली. आणि मनसेच्या बाहेर पडू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये कोणतीच ऊर्जा कायम राहू नये यासाठीची व्यवस्था केली जाऊ लागली. सगळ्यात पहिल्यांदा मनसेतून बाहेर पडलेल्या प्रकाश महाजनांचं काय चाललंय हे जरा समजून घेणं आवश्यक आहे. प्रकाश महाजनांनी आपलं स्वतंत्र युट्यूब चॅनल काढलंय आणि आता कोणत्या राजकीय पक्षासाठी नाही तर देव देश धर्म याचा प्रवक्ता बनून काम करायचं असं सांगितलंय. महाजन अँड महाजन नावाचं चॅनल आहे, त्यावर ते हिंदुत्वाच्या गोष्टी बोलतात. अर्थात त्या चॅनलमध्ये मीही त्यांना मोठी मदत करतो आहेच आहे. आपणही ते नक्की बघा. मस्त चाललंय त्यांचं. म्हणजे ते आता आपला दिवस कसा घालावा या विवंचनेत नाही आहेत. ते छानपैकी आता आपली अभिव्यक्ती, मग गंगा कशी निर्मळ आहे, गंगा कशी पवित्र आहे हे सांगणार आहेत. देशाच्या सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार आहेत. त्याला नाव ठेवणाऱ्यांच्या विषयी म्हणजे एकही वाक्य न बोलता कशी मारता येईल ते बघणार आहेत. त्यामुळं त्यांचं मस्त चाललंय. आपणही त्या चॅनलवर फेरफटका मारून घ्या. जरा पुढच्या मुद्द्यावर येऊ. मुद्दा हा आहे की वैभव खेडेकर कोकणातला एकमेव ताकदवान मनसैनिक, जुना माजी, यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. पक्ष पंधरवड्याच्या आधी एकदा तारीख ठरली, नवरात्रात एकदा तारीख ठरली, शेवटची 23 तारीख होती. आणि दोन्ही तारखा पुढे गेल्या. या तारखा पुढे गेल्या म्हणजे वैभव खेडेकरांना प्रवेश नाही अशा अर्थाची चर्चा सुरू झाली. आणि हा प्रवेश कोण थांबवलाय तर राज ठाकरेंनी थांबवलाय. ते मध्ये गणपती दर्शनाला गेले होते आणि माझे वैभव मला परत द्या अशी गणरायाला विनंती केली. आणि मग हे यांच्या घरी आले, फडणवीस यांच्या घरी आले, हे फडणवीसांच्या घरी गेले आणि मग थांबले. अशा स्वरूपाची चर्चा सुरू होती. आणि मग फडणवीस ठाकरे भेटीचा आधार घेत राज ठाकरेचे सैनिक वैभवला घेतलंच जाणार नाही या अर्थाची चर्चा पसरवू लागले. मुळात एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. मी जी पहिल्यांदा गोष्ट सांगितली, पिंजरा लावलाय, शेळी अडकवली आहे, वाघ आत घुसणार आहे, शेळी सेफ राहणार आहे, वाघ पिंजऱ्यात कैद होणार आहे. ही जशी जंगलातली त्रास देणाऱ्या वाघाबाबतची कहाणी असते ना, तशीच ही कहाणी आहे. आठवत असेल तुम्हाला, मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी युती करावी, केलीच पाहिजे. का उशीर लावतायत ते? राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाली तर मुंबईत चमत्कार घडेल की नाही मला माहित नाही,
पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस श-प गट यातून बाहेर पडेल. आणि मुंबईच्या निवडणुकीत 3 प्रमुख गट राहतील. आता पक्ष म्हणता येणार नाही. एक महायुती असेल, एक महाविकास आघाडी असेल आणि दुसरी ठाकरे बंधूंची युती असेल. कारण राज ठाकरेंच्या सोबत काँग्रेस जाणं शक्यच नाही. एक वेळेला शरद पवार राज ठाकरेंच्या सवयीचे असल्यामुळे कभी इधर कभी उधर, कभी इसको सलाम कभी उसको सलाम या प्रवृत्तीचे असल्यामुळे कदाचित ते सोबत जातील. पण काँग्रेसला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल. कारण ही निवडणूक बिहारच्या निवडणुकीच्या आधी होणार आहे आणि याचे परिणाम काँग्रेसला बिहार निवडणुकीमध्ये भोगावे लागतील. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्याकडे जावंच, युतीच करावी हे भाजपच्या मनात नक्की असणार आहे. आणि हा मोकाटपणे सुटलेला स्वयंघोषित वाघ उद्धव ठाकरेंच्या पिंजऱ्यात कैद करायचा असेल तर राज ठाकरेंची ताकद असलेली माणसं जी भाजपात येऊ पाहतायत त्यांना प्रवेश द्यायचा की नाही ठरवू अशी ऑफर भाजप देऊ शकते. घ्यायचं तर आहेच आहे. शेळीची शिकार तर होऊ द्यायची नाहीच आहे. म्हणजे ज्याचं प्रलोभन दाखवायचंय त्यांना टाळायचं नाहीये. ज्यांना घ्यायचंय त्यांना घ्यायचंच आहे. पण युती कराल तर, नाहीतर नाही. युती कोणासोबत? आमच्या सोबत नाही, त्यांच्या सोबत. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्यासाठी सर्वाधिक इच्छुक कोण असेल तर भारतीय जनता पार्टी. मला हे सांगायचं नव्हतं यासाठी की एखाद्या पक्षाच्या राजकीय खेळी उगाच उघड करून त्यात व्यत्यय कशाला आणायचा. पण झालं काय की मनसेकडून अशा स्वरूपाची ट्रोलिंग सुरू झाली जणू काही वैभवला जाण्यापासून थांबवलं ते राज ठाकरेंनी. एक वाक्य सांगू, पाद निघून गेल्यावर ढुंगण दाबून फायदा नसतो. खेडेकर, कोकणातली कार्यकर्ते, प्रकाश महाजन हे तुमच्यापासून निघून गेलेली आहेत. मन दुखावलीत म्हणून निघून गेलेली आहेत. त्यावेळेला नाही रोखलं आणि आता कशाला उगाचच कोण घेतंय बघतो, कसं घेतात बघतो, या वाक्यांना काही अर्थ नसतो. मुळात ही वाक्य येतायत कुठल्या अगतिकतेतून? तर यांचा वापर करून आपल्याला नको तिथे जोडणं चाललंय. मला आश्चर्य याचं वाटतंय की मनसेला आपल्यासोबत ये म्हणायला भाजप तयार नाही, मनसेला आपल्यासोबत ये म्हणायला काँग्रेस तयार नाही आणि मनसेला ज्यांच्यासोबत जायचंय त्यांच्यासोबत नाही जायचंय, त्यांच्यासोबत जा म्हणून ताकद लावणं चाललंय. अरे ये डर है कि और क्या है? ही अगतिकता कशामुळे आली आहे याचा विचार त्याच पक्षाच्या नेत्यांनी करावा. आणि हो, एवढं बोललोय म्हणून मनसैनिक शिव्या द्यायला मोकळे आहेत. माझे फोटो व्हायरल करत मी भाजपचा पत्रकार आहे असं म्हणायलाही मोकळे आहेत. बाकी टीका करणे, असभ्य भाषेत टीका करणे हा तुमचा अधिकार आहे. कारण तुमचा नेताच सभेच्या स्थापने दिवशी मैदानात लावलेले बांबू दाखवत, हे बांबू काही मैदानात लावलेले नाही आहेत तर ते कुठे लावायला लावलेत हे सांगत होते. मला त्यामुळं तुमच्या या लोकांच्या असभ्य भाषेतल्या टीकेविषयी काहीच म्हणायचं नाहीये. फक्त एवढंच की शेळीचं शेपूट झालंय, माशाही उठत नाहीत, इज्जतही झाकत नाहीत, अशी अवस्था आहे. वैभव खेडेकरचा भाजपात ज्या दिवशी प्रवेश होईल तो थाटात होईल. महाजनांचा होईल की नाही मला माहित नाही, पण त्यांचं आयुष्यही थाटात असेल. बाकी अजून बरेच जण जाणारे आहेत चांगले. काही तर मध्य प्रदेशातल्या इंदूरशी संपर्क ठेवणारे अजूनही जमेल का या प्रयत्नात आहेत. बघूया अजून काय काय होतंय ते. पण तुर्तास तरी शेळी सेफ आहे, वाघ पिंजऱ्यात आहे आणि उगाचच आम्ही जाऊन पिंजऱ्यात बसलोत असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. नमस्कार.